नमस्कार, आपण बनवणार आहोत सुरमई बॉल। मी त्याच्यासाठी कढई तापत ठेवली आहे। त्याच्यामध्ये सुरमई टाकत आहे। सुरमई टाकून झाली की आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद पावडर टाकून झाकण लावून ठेवूया। नंतर हे शिजून झाले की आपण त्याच्यातले काटे वेगळे करून घेऊया। काटे वेगळे करून झाले की अद्रक लसूण थोडं मिक्सरला लावून घेऊया आणि अद्रक लसूण थोडंसं त्याच्यामध्ये टाकून घेऊया। अद्रक लसूण टाकून झाले आहे। आता आपण अद्रक लसणामध्ये थोड्या त्याच्यामध्ये कांदा टाकूया। कांदा टाकून झाला आहे। आता आपण 2 मिरची टाकूया त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर टाकून झाली की थोडेसे धने टाकूया आणि फिरवून घेऊया मिक्सरला। नंतर थोडीशी हळद टाकूया आणि फिरवून घेऊया मिक्सरला। आता कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे। आणि आता त्याच्यामध्ये आपला बनवलेला मसाला टाकूया। आपला मसाला मस्त परतवून घ्यायचा आहे। अद्रक लसूण व कांदा टाकून घेतलेला मसाला आता हे फिशमध्ये आपण मीठ हळद मिरची पावडर टाकली आहे आणि हे मी एअर फ्रायरला लावून घेत आहे 160 डिग्रीला 20 मिनिटं लावून घेत आहे। हे लावून घेऊया। आता आपण खोबरे वाटून घेतले आहे। खोबऱ्याचे दूध काढून घेऊया। खोबऱ्याचे दूध काढून झाले आहे। आता हे आपण वाटण थोडेसे त्याच्यामध्ये टाकूया, नाहीतर आपण डायरेक्टली त्याच्यामध्ये टाकले तर ते फाटेल नारळाचे दूध, म्हणून आपण त्याच्यामध्ये ते गरम वाटण थोडेसे टाकले की मग ते दूध फाटत नाही। मग ते त्याच्यामध्ये टाकायचे मसाल्यामध्ये आणि हलवायचे आहे स्लो गॅसवरती हलवून। आता मी अजून थोडेसे त्याच्यामध्ये पाणी टाकून मी परत वाटून घेतले आहे आणि परत त्याचा हा एकदम चोथा बाजूला काढला आहे नारळाचा आणि परत मी त्याच्यामध्ये टाकले आहे नारळाचे दूध आणि आता आपण चांगले मिक्स करून त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतले आहे। आता स्लो गॅसवरती एक उकळी आली तोपर्यंत आपले सुरमई बॉल झाले आहेत। तर सुरमई बॉल्स आपण काढून घेऊया। सुरमई बॉल्स काढून घेऊन एका बाजूला ठेवूया व आता आपल्या कोकोनट करीला आपण उकळी आली आहे तर त्याच्यामध्ये आपण ते सुरमई बॉल्स टाकून घेऊया आणि परत झाकण लावून थोडंसं शिजवून घेऊया। मी त्याच्यामध्ये बेसन मिरची पावडर हळद हे टाकले होते सुरमईमध्ये त्याचे बॉल्स बनवताना आणि आपले हे डिश रेडी आहे। किती सुंदर दिसते आहे आणि खाण्याला तितकीच चविष्ट आहे। एकदा तुम्ही हे करून पहा, खूप छान लागेल। एकदम सुरमई बॉल्स विथ कोकोनट करी तयार।